आमचा धम्मरत्न भाऊ गायकवाड आमचा नवजवान तरुण आहे. रिपब्लिकन पक्षासाठी त्यांनी भाऊ घेतलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की तो मला कधीच सोडणार नाही. जसा तो मला कधी सोडणार नाही तसा मी तुला सोडणार नाही. एकतरी आंबेडकरी चळवळ आहे, रिपब्लिकन चळवळ आहे. गोरगरीब माणसाला न्याय देण्यासाठी संघर्ष करत राहणारी कॅन्सरच्या काळापासूनची अन्याय कुणावर करायचा नाही, पण अन्याय झाला तर तो सहन करायचा नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलेलं आहे, ताकमानेने जगायला शिकवलेलं आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील. या राजश्री शाहू महाराजांनी 1902 साली कोल्हापूर संस्थानामध्ये दलित असतील, ओबीसी असतील, मराठा असतील, अल्पसंख्याक असतील, या सर्वांच्यासाठी त्यांनी हॉस्टेल त्या ठिकाणी केली होती आणि त्या ठिकाणी दलितांना आरक्षण देण्याचा एक मोठा निर्णय त्या काळामध्ये झाला होता. तर आपण सर्वजण या ठिकाणी जमा आहोत. सांगवी हे हा जो परिसर आहे पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेमध्ये येतो आणि आमचा धर्मरत्न आमच्याकडे धर्मरत्न आहे, बुद्धरत्न आहे, शिवरत्न आहे. ही सगळे रत्न जे आहेत त्या सगळ्या रत्नाला घेऊन बोलत आले होते आणि देश पातळीवर आपला पक्ष नागालँड असेल, मणिपूर असेल, त्रिपुरा असेल, अरुणाचल प्रदेश असेल, मेघालय असेल, मिझोराम असेल, आसाम असेल, दादरा नगर हवेली असेल, दीव दमण असेल, अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, ही सगळी रत्न माझ्या पाठीशी असल्यामुळे मला देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्याची संधी मिळाली. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये स्वाभिमानाने मी त्या ठिकाणी आहे. रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा घेऊन मी त्या ठिकाणी आहे आणि नरेंद्र मोदी हे अत्यंत विकास पुरुष आहे. या देशाला एका उंच अशा पातळीवर घेऊन जाण्याची त्यांची इच्छा आहे आणि देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या विकासासाठी, दलितांच्या मुक्तीसाठी, दुर्गी झोपडीत राहणाऱ्या लोकांच्यासाठी, बेरोजगारांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, दिव्यांगांसाठी, या सर्वांच्यासाठी मी नरेंद्र मोदींच्या सोबत आहे. आणि काय लोकांना असं वाटत असेल की भाजपसोबत आहे. मी त्याला सांगतो की तुम्ही म्हणताय की मी भाजपसोबत आहे, तर मी तुम्हाला सांगतो की भाजप माझ्यासोबत आहे. अलायन्स आहे त्या मुद्द्यावर मतभेद असू शकतील, परंतु नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स जो आहे हा अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये 1998 मध्ये झाला होता आणि त्यावेळेला समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस असतील, नितीश कुमार असतील, शरद यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, नवीन पटनायक असतील, डीएमके असेल, असे सगळे लोक काँग्रेसच्या विरोधामध्ये एकत्र येऊन त्यांनी सरकार बनवलं. जनता पार्टीच्या वेळेला सुद्धा आपल्याला माहित आहे की मोरारजी देसाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अगोदर होते आणि त्यानंतर ते देशाचे पंतप्रधान झाले होते जनता पार्टीच्या तिकिटावर. आणि बाबासाहेबांची सुद्धा ही चिंता होती की काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच पक्ष असावा आणि तोही मोठे पक्ष असावा. त्या काळामध्ये राम मनोहर लोहियांना लिहिलेलं पत्र जर त्यावेळेला त्यामध्ये काही चर्चा चांगली झाली असती तर कदाचित या देशामध्ये काँग्रेसच्या विरोधामध्ये एकच पक्ष सगळ्यांचा पक्ष असला असता आणि
बाबासाहेब आंबेडकर आमच्यामध्ये अजून एक 18 वर्ष आहे. मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर या देशातले बेस्ट प्रधानमंत्री होऊ शकले. त्यामुळे ठीक आहे, बाबासाहेब आंबेडकर आम्हाला लोक या देशाचं संविधान लिहिता लिहिता पृथ्वीकडे लक्ष न देता त्यांचं देशाकडे लक्ष होतं. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आज या ठिकाणी परशुराम वाडेकर इथं उपस्थित आहे. सूर्यकांत वाघमारे आमचे राज्याचे नेते उपस्थित आहेत. बाळासाहेब भागवत आहे, कुणाल आहे. म्हणजे तुम्ही काही म्हणा, तुम्ही सर्वजण काय म्हणाल, माझ्यासोबत कायम राहणार आहे. कुणाल हा आमचा इथला अध्यक्ष आहे, अगोदर योग अध्यक्ष होता. आणि कुणाची जागा आता धर्मरत्नाने घेतलेली आहे. आता कुणाची जागा ठीक आहे. तर अशी आमची सगळी टीम अत्यंत ऍक्टिव्ह असणारी आहे. या ठिकाणी आमचे विनोद कानमारे रिपब्लिकन एम्प्लॉई फेडरेशनचे नेते आहे. त्या ठिकाणी माजी महापौर माई ढोरेकर उपस्थित आहे. प्रशांत शितोळे हे नगरसेवक आहेत. त्यांच्या प्रचाराला आम्ही आलो होतो. त्यांनी चांगली गोष्ट सांगितली की म्हणजे निवडून येण्यासाठी दलितांच्या मतांची आवश्यकता असते. दुसऱ्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी दलित मतं मिळवायची असतात. आणि ती दलित मतं ही आमच्याकडे आहे. कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं ही जबाबदारी माझ्यावर असते. आणि आम्ही आमचा पक्ष पक्ष आहे, गोरगरिबांचा आमचा पक्ष आहे. पण हा पक्ष इमानदारीनं काम करणारा पक्ष आहे. आपल्याला माहितीच आहे की मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये तिसऱ्यांदा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. अजून किती वेळेला मी राहतो मला माहित नाही. पण मंत्रिपदाचा विषय नाहीये. मी ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते, त्याच्या बदल्यामध्ये मला मंत्रिपद मिळतं. लोकांना वाटतं आठवले मंत्रिपदाला तिकडे गेले, मी मंत्रिपदासाठी तिकडे जात नाही. मी ज्यांच्यासोबत जातो त्यांच्या सत्तेवर आणण्यासाठी मी त्या ठिकाणी जातो. आणि मला त्या बदल्यामध्ये मला मंत्रिपद मिळते. तुम्हाला मिळत नाही, तुमच्या पोटात दुखत असेल, परंतु मी माझी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा माझ्या हातामध्ये नाही. मी शेवटपर्यंत मी रिपब्लिकन राहणार आहे. मी रिपब्लिकन, तो रिपब्लिकन, हा रिपब्लिकन, तो रिपब्लिकन, सर्वांना रिपब्लिकन आपल्याला बनवायचं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांपूर्ण साकार करायचं आहे. त्यासाठी आपण सर्वांनी पुढे जायचं आहे. या ठिकाणी संतोष कांबळे आहे, सुषमा तळपोळे, दीपक मस्केर आमचे चांगले मित्र आहे. आणि अत्यंत चांगलं प्रेझेंटेशन करणारे असे ते जबरदस्त अशा पद्धतीचे वक्ते पण आहेत. त्यानंतर पुढे निकाळले आहे, नगरसेवक हर्षल ढोळे आहे. हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली महायुती जी आहे, त्या महायुतीचा झेंडा या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी या ठिकाणी बीजेपी असेल, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल, माझी आरपीआय असेल, आम्ही सगळेजण एकत्र लढू. ही महानगरपालिका या ठिकाणी ताब्यात घेऊ. आणि या ठिकाणी आपला महापौर झाल्याशिवाय राहणार नाही. जर रिझर्वेशन पडलं जरूर का तर आम्हाला मिळालं पाहिजे. त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे ठीक आहे, जर ते ओपन झालं, ओपन असेल तर आपल्याला काही करता येणार नाही. पण काय जागा आपल्याला मिळाव्या. आणि आमचे नौजवान तरुण लोक हे पिंपरी चिंचवडच्या अनेक समस्यांचा आवाज उठवण्यासाठी या महानगरपालिकेमध्ये जातील अशी मला अपेक्षा आहे.